तर सगळ्यात पहिलं आपल्या भावाला अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल. तर हे असं वाय 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 वाय. कसं आहे मित्रांनो, जरा गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला आलतो आम्ही. म्हटलं की बघू नाही का कसं काय विषय. गाडी जरा एक नंबर आहे भाई, परफॉर्मन्स गाडीचा भाई फिदा भाई. आपण दिल गार्डन गार्डन हो रहा, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन तो. आणि टोटल कितीच आहे काय सगळं? 5 करोड भाई. भाई आता ते अचानक चालू झालं म्हटलं ते कॉपीराईट नो कॉपीराईट. आपल्याला नीट नाही पार्टी नाही, वाढदिवस नाही का ते जाऊ दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. जस्ट वेट अँड वॉच. ही बघा तुम्ही 1 ना 1 ही 5 वाली पेन्सिल आहे. 5 वाली पेन्सिल जाऊ दे. बडे आपला भाई पेन घ्यायचं आणि पेन आणि जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मी आता नारेगावला चाललोय. तर सगळ्यात पहिलं मी जाऊन हेअरकट करणार आहे, म्हणजे केस वगैरे कापतो आणि मग भेटून. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा, बघू काय होते. अथर्व पण आलाय, आज जाईल बहुतेक तो किंवा उद्या, मग त्याला पण भेटायचंय. पहिलं जाऊन हेअर कटिंग करून घेतो. ब्लॉग कंटिन्यू वॉच. आज दिवसभर लय गडबड राहणार आहे. मी आता आलतो केस कापायला, पण इथं लय गर्दी आहे. मला आज पण जमते का नाही केस कापायला काय माहिती. लंग तेरा एक तारा. कसं आहे माहिती का, सकाळ सकाळी मला गाडी टाकायला लागली मस्तपैकी. पेट्रोल संपलंय आणि परत असं नुसून संपलंय, तर ती चालू होणार नाही काही नाही. तिचा आधीच विषय झाले. आता पेट्रोल संपलं का ती चालू होत नाही. पहिले 5-5 किलोमीटर जायची, आता तिला काय झालं का, तिचं पहिलं काम करून घेतलं पाहिजे. मी आता पहिलं पेट्रोल टाकतो, बघू. सकाळ सकाळी असं झालं ना भयंकर, मग धिंगाणा चिडचिड. माग घ्या बरं का थोडी. आता गाडी चालू होती का नाही लवकर, असा सीन आहे. हा अजिबात नाही. आता हाल काढणार माझी गाडी. झाली एकदाची चालू, झाली चालू. आता दादाला गाडी द्यायची आहे. दादाला गाडी देतो आता. आधीच गाडी चालू नव्हती होत, कशी तरी चालू केली, इथपर्यंत आलं. त्यात मध्ये कुठे गेला तो, तिकडे इनोवाला गेला. तो इनोवाला मध्ये आला, तिथं बोंबलेत. मग काय, मग असे शब्द वापरावं लागतात. आता हे चालू होणार नाही लवकर. चालू दिली आता दादाला गाडी. निघालो मी आता. चालले आता मम्मीला सोडवायला. आणि नेमकी बाजाराच्या टायमिंगलाच पाऊस येतो आणि पाऊस यायला लागला. आता काय म्हटलं जाऊ दे, बाजार थोडा माल राहिला आहे, तेवढं संपलं म्हणजे काही विषय नाही. बघू आता. इथं आलतो, हे नाही का मॉडर्न गॅस रिपेरिंग, इथं जरा ते गॅसचं हे बदलायचं होतं, त्यामुळे इथं आलो आहे. बघू आता इथं निघतो. मम्मी येते. आपल्या बडेबाईच्या बिल्डिंगमध्ये आलो आहे. इथं खाली पिंपळगावला जाऊन येतो जरा. आता आपल्या बडेबाईच्या बिल्डिंग खाली आलो आहे. पिंपळगावला जाऊन येतो, कारण की आथ्या आला आहे. जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तर आथ्या आलाय. मग आथ्या बहुतेक उद्या किंवा आज संध्याकाळी जाणार आहे. सकाळी ते आलते इथं घरी नारेगावला, पण मी गुंजावाडीलाच होतो, त्यामुळे मला काही भेटता आलं नाही. मग त्याला ना पाऊस येतोय, पाऊसचं कंटिन्यू चालू राहणार आहे, कारण की मला माहिती आहे की पाऊस किती ओबेस आहे. मी घरात गेलो का थांबन तो, बाहेर आलो होतो, परत येणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं काय विषय नाही, निघावा. मग आथ्याला भेटतो वगैरे. परत आल्यावरती ते कार्यक्रमपर्यंत मी आलो पाहिजे. जर नाही आलो तर थोडा उशीर होईल, किंवा वंदन उरकून घेईन, किंवा मग मी असेलच, काही विषय नाही. फक्त जर मग थोडं लेट होईल, बाकी काही नाही. पहिले आथ्याकडे जाऊन येतो, आथ्याला भेटतो वगैरे व्यवस्थित. बघतो काय म्हणणं नाही त्याचं. आता बडेबाईची बिल्डिंग खाली आले, त्याला आवाज येतो असं येईल म्हणजे तो खाली. बघा निघालो आता. आले आपलं बडेबाई. मला पाहिजे झाले, मला वाटलं जस्सी आहे जस्सी. जाऊ द्याले काही विषय नाही. दश दे येतो जरा झालाय पोपट. म्हणजे असा विषय झाला. त्याला कॉल केला, आता म्हटलं की तिकडे लय पाऊस येतोय. तो म्हटला मी येतो नारेगावला, मग म्हणजे मला आत्ता जाणार आहे मी, मग तेव्हा आपण भेटू. म्हटलं ठीक आहे. पण नंतर त्याचं पण कॅन्सल झालं. असा विषय झाला की तो म्हटलं की जास्त पाऊस होतो म्हणून माझं कॅन्सल झालं, मी उद्या जाणार आहे, मग तुम्ही या. बरं त्याला म्हटलं ठीक आहे, मग तिकडे जर पाऊस जरा कमी झाला ना मला कॉल कर, मग निघतो आम्ही इथून. आम्ही पण बघतो आलाय का. पुण्यात क्लासला गेलं तर जरा वेळ बसतो, काय होते. पेट्रोल भरतो आता इथं मर्सिडीज एवढं प्यायला लागलेलं.
एवढं पेट्रोलची तलब आहे की फार विचारू नका अवघड आहे. जर पिंपळगाववरून जर कोणी हा ब्लॉग बघत असेल ना, कोणी असू दे, माझा मित्र असू दे किंवा जर चुकून कोणी बघितला तर मला पिंपळगावचा सरपंच करा. मी तुम्हाला या रस्त्याचं काम करून देतो. काय बडे भाई करणार नाही आपण, रस्त्याचं काम करून देणार तुम्हाला. मला फक्त पिंपळगावचं तुम्ही सरपंच करा. आता आत्याचं जातो, आत्याचं घर नाही माहिती कोणतं आहे, बघतो आता मॅप, गुगल मॅपवरती लोकेशन टाकलं आहे आपण, म्हणजे त्यांनी दिलं होतं. बघू थोडे दिवस थांबा. असं मग आहे ना, लोकेशन जर तुम्हाला माहिती असेल ना, फक्त गुगल मॅपवर टाकायचं ओम शिंदेच होम, मग तुम्हाला लोकेशन भेटेल. एवढं मोठं नाव करायचं आपलं. थांबा तुम्ही जरा लोड घेऊ नका बरं, फक्त सपोर्ट करा आणि लवकरात लवकर मला सरपंच करा. मी लवकर पुढच्या इलेक्शनला उभं राहणार आहे. आता आलो आता आत्याच्या घराच्या इथं आलो. आम्हाला आत्याच्या घरात माहीत नव्हतं, पण आम्ही शोधून आलो आहे. तो एक काय त्याचं नाव आहे, तो मित्र भेटला, त्यांनी सांगितलं. पण आत्याला म्हटलं तू घर कुठे, आम्ही इथं बाहेर आलो. त्याच्यामुळे आत्या इकडे गेलं. आता गाडी लावली तर आम्ही आता आत्याला शोधतो. फोन आला त्याला, थांबा बघू आता आत्या कुठे. आत्या पुढे जाऊन बसलं काय माहिती. रस्त्याला आलो आम्ही बरं, रस्त्याला आलो. अरे कुठे हा, घरी आहे त्याला म्हणावं डायरेक्ट. अरे घरी आहे म्हणा. हा घरी, हा रोड बोललो तो घरात. तू तिकडे गेला काय त्याला म्हणाव. कुठून आलो रे. अरे आम्ही आलो म्हणाव त्या पुलावरून घरी. तू घरी आहे म्हणाव. ते अण्णा भाऊ ते बघत बघ काय तिथे म्हणाव, तिथून आलो आम्ही. हा तिकडून आलो. तो तिकडून गेला, इकडून गेला असं. तो पायी गेला का, सायकल गेला, गाडी गेला, कसं गेला. घराबाहेर ये म्हणाव लवकर. ये बारिश का पाणी. हा ये लवकर. तुझ्या घरात आहे म्हणाव, घरी येतोय घरात बसलोय म्हणाव. टपदिशी आहे म्हणाव. चल बघा हा आम्ही इकडं आणि हा तिकडं काय करतोय. चल भागो आम्ही त्याच्या घरी आणि तो आम्हाला तिकडे शोधतोय. हाड विषय. उद्याचं कोणतं आहे पार्टी वाढदिवस आहे नाही का ते जाऊ दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. आम्ही इकडून आलो. आम्ही ना तिथून गेलो. हे बघ तिथून गेलो आम्ही, तिथून वरती आलो. तिथे याचं घर आहे काय त्याचं नाव आपल्या शाळेतलं नाही का तो कृष्ण. हा त्यांनी सांगितलं मग इथं. हा मग तिथून तो म्हटलं इथून. म्हटलं ठीक आहे म्हटलं चला बघू. हा तिकडं गाडी लावली तर तेच आहे ना घर. कसं आहे यार धर बरं आहे. असं आहे दिसन. हे पण बाप्पाचं एक दाखव. हे असं दाखव ना, दाखव कॅप्टन अमेरिका. नाही रे, आपल्याला तेवढं पण नसतं आलं रे, आपल्याला तेवढं पण नसतं. हे अवधूत निघाले त्याच्या भावाने. हे सगळ्यात ना द्या. हे कसं दिसते, हे क्वालिटी दिसते. हे क्वालिटी दिसते. हे राहिलंय का डिटेलिंग. आणि ते मगच ते दाखव ना, मगच ते कुठे गेलं ते. याचं पण राहिलंय, इन प्रोसेस आहे हे. इन प्रोसेस डिटेलिंग आहे, पूर्ण डिटेलिंग सोबत. सही दाखव. असं सही लय भारी असते बरं का. सगळ्यांना आर्टिस्ट जरा नाव बिव नंबर बिंबर. मला हे आवडलं सगळ्यात कलरिंग वालं. एक नंबर आहे बाई. कडक कसं आहे खतरनाक का नाही. त्याच्या भावाने काढलेले. आता तर नसतो इथं. हा जा घेऊन जा, रूम मध्ये लावू तिकडं. मोटिवेशन बरोबर आहे. दाखव ओम्याकडे याच्याकडे कोणते पेन्सिल आहेत थोडं पण सेम आहे बरं का. आणलं होतं हे किती असे. ओम्याला मेकॅनिकल पेन्सिल घ्यायची. काय आहे काय हँडल थोडं ते हे करायला आहे ना असं.
आर्टिस्ट पाचवाली पेन्सिल आहे पाचवाली पेन्सिल जाऊ दे, बडे आपला भाई पेन घ्यायचं आणि पेन आणि काही पण पेन आर्टिस्ट. आपला पेन भारी होता भाई क्लास मध्ये सुद्धा पेन आणि ड्रॉइंग आहे. का क्लास मधला आर्टिस्ट होतो ते देवाला त्याचं किंमत बघतो का, गिफ्ट बिफ्ट कर त्याला बर्थडेला. त्याचे हे दिलेत ऍट्रिब्यूट दिले. गेमची भाषा रे, ऍट्रिब्यूट्स गेमची भाषा. शेवटी कुठे गेला गेमर गेमर आहे. थांब ना जरा, आपण चॅनल परत लाईव्ह स्ट्रीम चालू करू. परत थांब जरा, वन घेऊ दे. स्पोर्ट्स मध्ये झालो नाही, ते वेगळा विषय. हे तो कुठं के भाई, हे बघ हे एक नंबर आहे. स्केचबुक, हे स्केचबुक आर्टिस्ट, यंग हे आर्टिस्ट. कलर रेडी. अनबॉक्सिंग कर, अनबॉक्सिंग. अरे भाई टोनी स्टार्क. नाही नाही, तोच आहे तोच आहे. जेडी काय जे हे असं. अरे वाय 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 वाय. कॅरीचा फॅन आहे नाही स्केच. हे अजून खाली हे हे लय रिअलिस्टिक वाटतं. भावाची काढ नाही का मेन भावाची काय. नाही नाही बारीकपणाचं नाही, आत्ताचा असा स्क्रीनशॉट घ्या याच्यात. लगेच नाही काढायचं, युनिफॉर्म आहे काढायचं. युनिफॉर्म भाई हे कडक या. कॅरीचं लय म्हणजे खतरनाक ना दे भाई. हे घे धर बरं 2 मिनिटं. खतरनाक आहे पण काही नाही झाले. आता जरा नाही का पेट पूजा केली बडेनी मस्तपैकी, सगळं तुटवलंय. आपण शुद्ध शाकाहारी जरा जेवण वगैरे केलं. आता वाटलं गेलं जरा गावात जाऊन येऊ. ओम्या आणि जायडन ते पण येतं. ते ओम्याला मावशीच म्हटलं होतं की जाऊ म्हणून आपण, पण ओम्याला कलेक्शन करायचं होतं. मग ओम्या आणि जायडन ते येतं. ते मग बघू. आता मला उशीर झालाय, जरा 2-4 काम आहेत. मग मी तर काही जास्त थांबणार नाही, आम्ही निघणार आहे. जरा गावात वगैरे जाऊन येतो. आलोय आम्ही. आणि गावात आहे ना हे चाललंय राम मंदिर आहे ना, एक राम मंदिराचं निर्माण होतंय. कडक दिसतोय रे. हा त्या हे आत्या आत्या हेच आहे ना राम मंदिर. लयच नाद होते, लयच खतरनाक होते. एक नंबर होतोय भाई राम मंदिर भाई, खतरनाक विषय. आणि इथं काय आपलं महाराजांचं हे का इथं. अरे महाराजांचं दरबार जरा पाय पडू दे. आज आमचा कार्यक्रम होता. राम मंदिर लईच कडक होते रे. हे नाद होते रे, खतरनाक होते. कसं आहे खतरनाक विषय का नाही. नो इट टू अदर रिलीजन बट दिस इज नॉट गुड मॅन. दिस इज नॉट गुड. राम मंदिर एक नंबर आवडलं भाई मला. बोला जय श्रीराम. इथे आता मूर्तीन ते, मग त्यानंतर इथं प्राणप्रतिष्ठा वगैरे होईल. एक नंबर आहे पण खतरनाक आहे. त्याचे हे सगळं काम सध्या बंद मला वाटतं. चल बघू मग आता निघतो आता इथून लवकरात लवकर. टोटल किती खर्च आहे म्हटलं. याचा पायच नाही 10-15 लाखाचा आहे. नाही एवढे ते उचलून एवढं घेतलंय काय. एक पोलच 2 लाखाचा आहे. नाही ते आणि टोटल कितीच आहे काय सगळं. 5 वाढत रे. अजून इन्क्रीजिंग 5+ ठेवायचं. 5+ भाई 5 करोड भाई. 2019 पासून काम चाललंय का. नाही मंदिर 2019 ला पाडलेलं आणि कोरोनामध्ये चालू केलं, पण कोरोनामध्ये नीट नाही झालं. हा हा हा. महिना का 1.5 महिना पायाचे खांड झाले. अरे नाही भाई तो पाया एवढा उचलूनच एवढं वरती घेतलंय. ग्राउंड लेवल इथे खाली आणि इथून वरती घेतलंय काय हे. करायला लागणार हा मग चांगलं नाही दिसणार. हा तेच. आणि तसं बरंच राहिले अजून भाई. 5 करोड म्हणजे हा तेच म्हणते ना गाव. फ्लिंट अँड स्टील तरी जर रामनवमीला 1-2 करोड साठते, त्याच्यात अर्धे निम्मे तेच खाते. आता तोच विषय होता ना पॉलिटिक्स. म्हणून तर तुला म्हटलं ना पिंपळगावचं सरपंच कर मला, मी रस्त्याचं काम करतो. कोटी रुपये गेले ना ते रितेशचं घर कुठे. रितेशचं माहिती का. हा सुट्टर येतो घरी असं का बघू द्या. परत त्याची जरा मजा घेऊ, त्याची जरा खाट टाकू जरा, त्याची मजा घेऊ जरा. बाकी काही नाही. हे जास्त कॉस्टली 5 करोड भाई.
आणला चला चाललोय. वॉमॅन ते आले ते, यांना म्हटलं थांबा, यांच्या वॉम्याकडे गाडी होती, म्हटलं मला घेऊन जा. तर मी तर रितेशन त्यांच्यासोबत बोलत बसलो, बराच वेळ थांबलो. मग हे निघून गेले. आधीच उशीर झालाय, मला शेगडी आणायची होती जी तुम्ही बघितलं आधीच्या पार्टमध्ये मी दिली ती. 6ला बोलवलं होतं, ती किती वाजता बंद होते काय नाही. ती जर आणली नाही ना मम्मीने त्यांच्या स्वयंपाक करायचं वांदे आता हे किती इकडे गेले काय माहिती, गद्दारी गेली यांनी, मला सोडून गेली. मला यायला उशिराच झाला आणि मला काही शेगडी आणता आली नाही. मम्मी शेगडी घेऊन पायी जाऊन थोडं बरं झालं, दुकान तर बंद झालं. दे इथं पुढं बघा मित्रांनो. आता माणसां नक्की आम्ही असं काय विषय आलाय तर सगळ्यात पहिलं आपल्या भावाला अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल. तर आहे ना फ्रॉन्स घेतली आहे, आता गाडीमध्ये जरा बसलोय, म्हटलं बघावा. तर मी आत्ताच आलो, तिकडे गेलो आत्याकडं. लय गडबडीत गेलो होतो कारण की म्हटलं आत्याला भेटून. अरे इथं माईक बी घ्यायचं काय विषय. अरे दाखवतो पूर्ण भाई इंटेरियर म्हणजे हे हा गाडी चालू करतो मी. पण भाई मानलं भाई ना दे भाई, खतरनाक आहे. जरा बघतो गाडीचा कसं काय विषय, मग बघू. मी ना आता ना गाडी चालू केली होती, म्हणजे चालू नव्हती गेली, अशी जस्ट चालू केली होती. तुम्हाला दाखवतो एक सीन दाखवतो मी. थांबदार लाईट लागेल भाई, बंद होईल म्हणजे ही लाईट. तुम्हाला दाखवतो बरं का, जस्ट वेट अँड वॉच. या साईडने असं ठेवर 2 मिनिटं दारू कमी नाही काही नाही आम्ही तुम्हाला दाखवतो बरं का. जस्ट वेट अँड वॉच. हे बघा तुम्ही 1 ही इथून इथे दिसते. थांबा मग अशी लेना विषय झाला. पुढं मार मारवली CNG झाली चालू झाली की आता गाडी भाई. तुम्हाला लाईट थांबा इकडची आत्ता लागली होते. काय विषय झाला ते थांब आता बघा आली बघा आली कशी आली बघा. ही थांबा आता तुम्हाला दाखवतो बरं. तुम्हाला इंटेरियर दिसत असेल. हे लाईट बीटचा कस काय विषय, बेकार विषय आहे लाईटचा. गाडीला पिकअप चांगलं आहे. कसे खतरनाक विषय गाडी भाई. मला ना तुम्हाला सांगतो फ्रॉन्स मला नंतर कळालं यांनी फ्रॉन्स घेतली म्हणून. पहिलं चाललं होतं किया नाही तर म्हणजे चाललं होतं वेगवेगळी गाडी. पण नंतर विषय कसा झाला की म्हणजे सगळं झालं आणि मग हे म्हटलं की फ्रॉन्स. आणि मला फ्रॉन्स आवडली. जो बॅक साईडला मी तुम्हाला दाखवतो जो लुक आहे ना तो त्याचा असं खाली येते का. आणि ही गाडी थोडी ना सेडन टाईप आहे. सेडन टाईप म्हणजे थोडी खाली ना अशी ग्राउंड क्लीन थोडी डाऊन दिसते गाडी. इतकी क्लास दिसते ना गाडी भाई. म्हणजे त्या मारुती सुझुकीच्या गाड्या एकच नंबर आता ते करतात आहे, पण ती गाडी इतकी क्लास दिसते ना ही फ्रॉन्स. आणि जसं मला कळालं का यांनी फ्रॉन्स घेतली आणि म्हटलं भाई पहिले गाडी आली ना म्हणजे ही गाडी मॉडिफिकेशनला गेली होती. अजून बरेच काय मॉडिफिकेशन राहिले हे आमरेस वगैरे सगळं इथं. तर म्हणून म्हटलं गाडी आली आज. मग म्हटलं मला कॉल कर. म्हटलं आलं कॉल गेला भाई. आता गाडी चालू केलं, आता गाडीत बसले भाई. गाडीचा विषय खतरनाक आहे. गाडी एक नंबर आहे भाई. गाडी आपल्याला धावून आवडली जोरदार, काही विषय नाही. आता जरा नाही का बघू मग आता काय होतंय. ब्लॉग कंटिन्यू अजून बघू पुढे काय होतंय. कसं आहे मित्रांनो जरा गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला आलतो आम्ही. म्हटलं की बघू नाही का कसं काय विषय. गाडी जरा एक नंबर आहे भाई. परफॉर्मन्स गाडीचा भाई फिदा भाई. आपण गाडी भाई मानलं. बघू जरा आता ब्लॉग कंटिन्यू तुम्ही वॉचच करत राहा. पण लवकरच गाडी शिकणार आहे. लवकर गाडी शिकून घे सांगतो. काही नाही रॉकेट सायन्स नाही गाडीमधली, बाकी काही विषय नाही. हे जे आहे ना मग याच्यावरती मी मेन म्हणजे फिदा आहे. म्हणजे हे जो लुक येतोय ना साईडने तुम्ही असा लुक बघा. हा जो असं खाली येतो आणि हे जो आतमध्ये आहे ना आणि गाडी अशी सिडन दिसते ना भाई लय नाद आहे. हे टाकलंय आता. हे म्हणजे थोडं राहिलंय अलॉईज वगैरे थोडं. आणि इंटेरियर परत तुम्ही बघून घ्या. हे कसले इंटेरियर आहे भाई. लाईट वेट भाई एक नंबर भाई. एक नंबर भाई. मी ऑलरेडी भाई गाडीवरती आपण फुल म्हटलं. आणि पुढचे हेडलाईट वगैरे पण बरंच आहे. हे पण मॉडिफिकेशन केले बरंच.
हे आणि समोरून पण टाकले, हे पण चेंज केले. म्हणजे हेच इंडिकेटर आहे आणि हेच लाईट आहे आणि लाईट वगैरे. मेन म्हणजे ना इंटेरियरवरती आपण भाई दिल खुश आपला. मग काय नाही. हा ना 2 मिनिट नाही तर डाटा नाही ना का तुझ्याकडे पण. आता आले टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलोय आणि माझं मोबाईलचं नेट संपलं जाऊन विघ्न काकांचा फोन घेऊन आले. मग याला कनेक्ट करतो, तुम्हाला एकदम साऊंड सिस्टीम दाखवतो कसं काय विषय. आणि तुम्ही म्हणता असं आम्ही गाडी एकदम इज्जतीत चालू, आम्हाला फक्त टेस्ट ड्राईव्ह घ्यायची होती, बाकी काही नाही. फक्त घेतली भाई गाडी. भाई मला लय आवडली आणि मॉडिफिकेशन बेस मॉडेल आहे पण त्याच्यात मॉडिफाय इतकं खतरनाक केलंय ना. गाडी चालू केली मी आता. ही लाईट लय भारी येते. आयफोन घेतल्याचा फायदा आहे बाबा. ते याला कनेक्ट केलं तर मी आणि म्हटलं इथं स्पीकरचा आवाज येत नाही, म्हटलं जा बोंबाल स्पीकर गेला मोबाईलचा. आता हाय बाई पण वाचलो तो गाणी लावतो. गाणीचा विषय आहे. दोन कसं आहे भाई आता ते अचानक चालू झालं म्हटलं ते कॉपीराईट नो कॉपीराईट. आपल्याला नीट नाही टेन्शन नाही आता. तर आहे ना चाललोय आता घरी. मस्त गाडी चालवली. फ्रॉन्स आहे ना मला तिचं लुक आहे ना एक मर्सिडीज सारखं आहे आणि स्पोर्ट्स पोर्शे आहे ना म्हणजे स्पोर्ट्स पोर्शे म्हणजे दुसरी 708 बॉक्स्टर नाही दुसरी तिचं जे डाऊन लुक आहे ना त्याच्यासारखं आहे. त्याच्यामुळे ते इतकं क्लास आहे ना की भाई मला आवडलं. मग चालवली बिलवली गाडी विन मीच गेलो तर दोघं जण राऊंड मारून आलो. बघ का ते मग मी आजचा ब्लॉग इथं एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय श्रीराम.